नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बॉम्बे हायकोर्ट याच्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी ज्या पदभरती निघाली होती त्या म्हणजेच लिपिक, शिपाई, त्याच्यानंतर स्टेनोग्राफर, त्याच्यानंतर ड्रायव्हर या वेगवेगळ्या पदांची जी पदभरती निघाली होती त्याच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि आता शॉर्ट लिस्ट लागलेली आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना आता शॉर्ट लिस्ट डाउनलोड करता येत नाहीये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सर्वच पदांची शॉर्ट लिस्ट कशी डाउनलोड करायची आहे। त्याचप्रमाणे शॉर्ट लिस्ट लागली आहे तर आता पुढे काय, परीक्षा कशी होणार आहे, सर्वच परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत का, त्याचप्रमाणे जो औरंगाबाद खंडपीठाचा जो GR आला होता की 26 एप्रिल रोजी आपला पेपर असणार आहे, तो GR खरा होता का। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आता क्लर्कमध्ये, शिपाईमध्ये, चालकमध्ये बॉम्बे हायकोर्ट, औरंगाबाद, नागपूर यामध्ये किती फॉर्म आले होते, त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र का अपात्र ठरलेले आहेत, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती असेल की तुम्ही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्रामची लिंक, त्याचप्रमाणे आपण एक बॉम्बे हायकोर्टसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा बनवलेला आहे। त्यामध्ये आपण अभ्यास रिलेटेड माहिती, त्याचप्रमाणे जे काही बॉम्बे हायकोर्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन असतात ते आपण तिथं टाकत असतो। त्याच्यामुळे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे की तुम्हाला शॉर्टलिस्ट कशी डाउनलोड करायची आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थी मित्रांना शॉर्टलिस्ट बघायची आहे तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। त्याचप्रमाणे आता आपण इथे इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथेही तुम्ही मला मेसेज करू शकता। त्याचप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी मी आपला व्हॉट्सअप नंबर सुद्धा देणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे आल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण एक लिंक टाकलेली आहे, उच्च न्यायालय भरती 2026 पात्र अपात्र यादी। त्यामध्ये ड्रायव्हर, क्लर्क, पिऊन, स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि स्टेनोग्राफर लोअर ग्रेड याच्या विविध पदाच्या तुम्हाला पात्र आणि अपात्र अशा दोन्ही लिस्ट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत। त्याचप्रमाणे आपण क्लर्कच्या म्हणजेच लिपिक पदाच्या पात्र असलेले उमेदवार आणि लिपिक पदासाठी अपात्र ठरलेले उमेदवार जवळपास 1,15,992 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत लिपिक पदासाठी। त्याचप्रमाणे 4,058 विद्यार्थी हे लिपिक पदासाठी अपात्र ठरलेले आहेत। त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी म्हणतील की सर आता ड्रायव्हर, पिऊन, स्टेनोग्राफर या विविध पदांच्या आम्ही त्या शॉर्ट लिस्ट कशा डाउनलोड करायचे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या लिंकवर क्लिक करायचं आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला दिसेल। तर बघा मित्रांनो, असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की ही क्लर्कची PDF आहे। याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला एलिजिबल स्टुडंट आणि याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला जे अपात्र ठरलेले आहेत त्यांची लिस्ट भेटेल। त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर इथं पिऊन, हमाल, फराश यांची सुद्धा तुम्हाला इथं लिस्ट भेटणार आहे। पिऊनमध्ये जवळपास 2,14,764 विद्यार्थी पात्र ठरले आहेत। त्याचप्रमाणे 6,047 विद्यार्थी अपात्र ठरलेले आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, काही कारणास्तव पिऊन या पदाची लिस्ट शॉर्ट लिस्ट ही डाउनलोड होत नाहीये। परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर ती उद्या डाउनलोड झाली तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला, त्याचप्रमाणे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मी ती अपलोड करेल। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका। त्याचप्रमाणे जर आपण पुढे बघितलं तर पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर लोअर ग्रेड याची सुद्धा जवळपास 5,555 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत आणि जर आपण बघितलं तर 140 विद्यार्थी अपात्र ठरलेले आहेत। या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऑटोमॅटिक PDF डाउनलोड झालेली दिसेल। त्याचप्रमाणे हायर ग्रेडमध्ये सुद्धा जवळपास 2,599 विद्यार्थी पात्र आणि 97 विद्यार्थी हे अपात्र झालेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सर्वच पदाच्या शॉर्ट लिस्ट डाउनलोड करू शकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की ही बॉम्बे हायकोर्टची लिपिक पदाची शॉर्ट लिस्ट आहे। याच्यामध्ये क्लर्क या पदासाठी आहे। यामध्ये जवळपास 1,15,992 विद्यार्थी एलिजिबल झालेले आहेत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये हे जे 1,15,000 विद्यार्थी आहेत याच्यामध्ये बॉम्बे, औरंगाबाद आणि नागपूर अशा तीनही खंडपीठाचे हे मिक्स विद्यार्थी आहेत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर बॉम्बे हायकोर्टामध्ये किती आले, औरंगाबादमध्ये किती आले, त्याचप्रमाणे नागपूर या खंडपीठामध्ये क्लर्क या पदाचे किती फॉर्म आलेले आहेत। तर ते बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं मी लाईव्ह प्रूफ दाखवतो। जर तुम्ही इथं बॉम्बे सर्च केलं तर आता आपल्याला समजेल की किती विद्यार्थ्यांनी बॉम्बे या पदासाठी अर्ज केलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काउंट होत आहे
तुम्ही 2 मिनिटं थांबा, आपल्याला समजेलच की एकूण किती विद्यार्थ्यांनी बॉम्बे हायकोर्टमध्ये अर्ज केला होता आणि ते पात्र झालेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं 62,994 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता आणि हा बॉम्बे रिटर्न झाला आहे. म्हणजेच जर तुम्ही बॉम्बे या पदासाठी बघितलं तर 62,993 विद्यार्थ्यांनी बॉम्बे हायकोर्टमध्ये एलिजिबल झालेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नागपूर बेंचचं पाहणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बेंच ॲट नागपूर याचा आपल्याला किती विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत हे आता आकडा समजणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता टोटल झालेले आहे आणि नागपूर या खंडपीठासाठी जर आपण बघितलं तर जवळपास 19,134 विद्यार्थी हे परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या खंडपीठामध्ये जवळपास 33,795 विद्यार्थी हे परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. असेच म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं तर सर्वात जास्त फॉर्म हे मुंबई खंडपीठामध्ये आले होते, ते म्हणजे 62,993. त्याच्यानंतर औरंगाबाद खंडपीठामध्ये 33,795 आले आहेत आणि नागपूर खंडपीठामध्ये जर बघितलं तर 19,134 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहेत आणि ते पात्र झालेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत, बरेच विद्यार्थी पात्र झाले आहेत आणि काही विद्यार्थी अपात्र झालेले आहेत. आता अपात्रची सुद्धा आपण इथे लिस्ट टाकलेली आहे. अपात्र विद्यार्थी किती आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 4,058 विद्यार्थी अपात्र ठरलेले आहेत. परंतु ते कोणत्या कारणास्तव अपात्र ठरलेले आहेत हे कोर्टाने काही ते डिस्प्ले केलेलं नाही आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा की तुम्ही जर फॉर्म चुकीचा भरलेला असेल, तुम्ही मेलच्या जागी फिमेल सिलेक्ट केलेला असेल, काही विद्यार्थ्यांनी नावात चूक केलेली असेल, तर असे विद्यार्थी हे बॉम्बे हायकोर्टाने अपात्र केलेले आहेत. बाकी बरेच विद्यार्थी पात्र झालेले आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पिऊन या पदामध्ये किती विद्यार्थी पात्र झालेले आहेत तर जवळपास 2,22,000 विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या खंडपीठामध्ये किती विद्यार्थी आहेत हे जेव्हा ती PDF डाउनलोड होईल त्याच्यानंतर मी तुम्हाला कळवेलच. परंतु आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आता शॉर्टलिस्ट लागली आहे, पुढं काय होणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता शॉर्टलिस्ट तर लागली आहे, आता आपले पेपर होणार आहे. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर एक्झाम कधी होईल. आता जर आपण बघितलं तर औरंगाबाद खंडपीठाने एक GR जाहीर केला होता की 26 एप्रिल 2026 रोजी आपले सर्वच तिन्ही पदाचे एकाच दिवशी पेपर घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर काही दिवसानंतर टाइम टेबलसुद्धा आलं होतं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना तो खरा वाटत असेल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की तो GR हा खोटा होता. हे मी का सांगतोय, कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आधी टाइम टेबल येतो, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट शॉर्टलिस्ट जाहीर करतं. तर असं कसं होऊ शकतं. आधी त्यांनी शॉर्टलिस्ट जाहीर केली आहे, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता ते टाइम आणि डेट फिक्स करतील की ह्या तारखेला आणि या दिवशी पेपर होणार आहे. त्याचप्रमाणे अजूनही हे फिक्स नाही आहे की सर्वच परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत का. कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी लिपिक पदासाठी, त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांनी शिपाई, त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांनी स्टेनोग्राफर, चालक या पदासाठी अर्ज केला आहे. परंतु काही असे विद्यार्थी आहेत ज्यांनी या 2 पदासाठी किंवा या 2 पदासाठी किंवा तिन्ही पदासाठी अर्ज केला आहे आणि ते काही चुकीचं नाही आहे. आता सगळे जो विद्यार्थी दोन्ही पदासाठी पात्र आहेत तर दोन्ही पदासाठी एलिजिबल आहेत तर ते दोन्ही पदासाठी अप्लाय करणारच. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता काय होणार की लिपिक पदासाठी तिन्ही खंडपीठाचे पेपर एकाच दिवशी होणार. म्हणजेच मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या तिन्ही खंडपीठाचे लिपिक या पदाचे एकाच दिवशी होतील. त्याच्यानंतर शिपाई या पदाचे पेपर हे दुसऱ्या दिवशी व्हायला पाहिजेत. मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या तिन्ही खंडपीठाचे एकत्र. त्यानंतर चालक या पदाचे पेपर झाले पाहिजे. या पदासाठी वेगवेगळ्या 4 दिवशी त्यांनी पेपर घेतले पाहिजे. मी असं का म्हणतोय, कारण की तो जो औरंगाबाद खंडपीठाचा जो GR आला होता टाइम टेबलचा, त्याच्यामध्ये असं होतं की लिपिक पदासाठी 11 ते 12 मध्ये पेपर होणार. त्याच्याप्रमाणे पिऊनचा पेपर हा 3 ते 3.5 किंवा 4 ते 4.5 असा अर्धा तासाच्या कालावधीमध्ये होणार. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर परीक्षा सेंटर हे दोघंही वेगवेगळे असतील तर तो विद्यार्थी परीक्षा सेंटरवर कसा पोहोचू शकतो हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे माझ्या अंदाजानुसार बॉम्बे हायकोर्ट जी परीक्षा घेईल ती एका पदासाठी एका दिवशी, म्हणजे वेगवेगळ्या 4 पदांसाठी वेगवेगळ्या 4 दिवशी परीक्षा घेतील. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा कधी होणार आहे. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की औरंगाबाद खंडपीठाने तो GR काढला आहे, 26 तारखेला पेपर होणार. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्या GR मध्ये जर तुम्ही बघितलं तर तो टेंटेटिव्ह त्यांनी डेट दिलेली होती, तारखेला आम्ही पेपर घेऊ आणि
त्याचप्रमाणे तो GR कशा संबंधित होता, तर विद्यार्थी मित्रांनो तो GR असा होता की शाळेमध्ये आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी तो GR होता. तो असा नव्हता की 26 तारखेला फिक्स पेपर होणार आहेत. आणि त्याचप्रमाणे मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की 26 एप्रिल रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षेचं पेपर होणार आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 26 एप्रिल या दिवशी माझ्या अंदाजानुसार पेपर होऊ शकत नाही. तर पेपर कधी होऊ शकतो, तर तो पेपर हा मे महिन्यामध्ये जे काही पहिले 3-4 रविवार आहेत 31 मे सोडून, कारण की विद्यार्थी मित्रांनो 31 मे रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 याचा पेपर आहे. त्याचप्रमाणे जून 14 मध्ये आणि जुलै 12 या दिवशी सुद्धा MPSCचे पेपर आयोजित केले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर मे महिन्यामध्ये 3 तारीख, 10 तारीख आणि 16 की 17 तारीख हे जे रविवार आहेत या दिवशी पेपर आयोजित करू शकते. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर एप्रिलमध्ये पेपर आयोजित करू नाही शकत का, माप्रमाणे मार्चमध्ये सुद्धा पेपर आयोजित करू शकत नाही का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मार्चमध्ये पेपर आयोजित करू शकत नाही, कारण की मार्च महिन्यामध्ये 10वीचे आणि 12वीचे पेपर चालू असतात. त्याचप्रमाणे मुंबई पोलीस भरतीसुद्धा चालू आहेत आणि मुंबई पोलीस भरतीचं 28 मार्चपर्यंत ग्राउंड चालू राहणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आता बऱ्याच पोलीस भरतीचे 15 मार्चपासून लेखी परीक्षासुद्धा सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मार्च आणि एप्रिल महिना हा पूर्ण बुकिंग झालेला आहे वेगवेगळ्या परीक्षांसाठी. आता जर बॉम्बे हायकोर्टाला जर मे महिन्यामध्ये परीक्षा घ्यायची असेल तर 3 तारीख, 10 तारीख आणि 17 तारीख या तारखा अवेलेबल आहेत. या तारखा कशावरून सांगतोय, तर बघा, कारण की मुंबई उच्च न्यायालयाची जी परीक्षा होणार आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि ऑफलाईन पद्धतीने जी होईल ती संडे या दिवशीच कंडक्ट केली जाऊ शकते. कारण की विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हायकोर्टाला संडे या दिवशी सुट्टी असते आणि बरेच शिक्षक आणि शाळा हे संडेला अवेलेबल असतात. त्याच्यामुळे या परीक्षा या रविवारीच आयोजित केल्या जातात आणि मे महिन्यामध्ये हे 3च रविवार उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे जर मेमध्ये परीक्षा नाही झाली आणि जूनमध्ये जर परीक्षा झाली तर 14 जून सोडून जून महिन्याच्या कोणत्याही रविवारी त्या पेपर आयोजित केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे. बघा, तर हा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे मुंबई उच्च न्यायालय भरती 2025. यामध्ये आपण वेगवेगळ्या ज्या माहिती असतात, म्हणजेच येथेही सुद्धा आपण शॉर्टलिस्ट अपलोड केलेली आहे. त्याचप्रमाणे शिपाई या पदासाठी जे महत्त्वाचे काही टॉपिक असतात, त्याचप्रमाणे व्होकॅब्युलरी, अशा वेगवेगळ्या माहिती आपण येथे टाकत असतो. त्याच्यामुळे आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअपची लिंकसुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.